म्हणावे. होयचे बहुमत आहे. होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 मुंबई महानगरपालिका भूतलक्षी प्रभावाने सुधारणा भांडवली मूल्यविषयक नियमांचे पुनर्अधिनियमन व विधिग्राह्यीकरण विधेयक 2026 मांडते. सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 मुंबई महानगरपालिका भूतलक्षी प्रभावाने सुधारणा भांडवली मूल्यविषयक नियमांचे पुनर्अधिनियमन व विधिग्रहणीकरण विधेयक 2026 मांडण्यात आले. करणार आताच नाही, मी एक्सप्लेन करते. मंजूर आता करा. हो, त्यांना मांडू दे. कन्सिडरेशन साठी त्यांना मांडू दे. पण त्यांना सांगू दे ना, बिल काय ते तर ऐकून घ्या. अहो, बिल काय ते तर ऐका, त्याच्या आधीच बोलणार का? ऐकून तर घेऊ द्या. अध्यक्ष महोदय, ऐकून आम्ही जरूर घेऊ, पण ही पद्धत कुठली की सभागृहामध्ये एखादं विधेयक आणायचं आणि ते मांडायचं आणि लगेच त्या ठिकाणी मंजुरी करता पण टाकायचं. असं कसं झालं अध्यक्ष महोदय? आणि म्हणून किमान सभागृहाचा सेन्स घ्या, आम्हाला संमती घ्या, तुम्ही आम्हाला विश्वासात घ्या, असं नाही चालणार. आज तुम्ही ह्याच्यामध्ये रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट कोणकोणत्या गोष्टीला देताय, त्याच्यावर फायनान्शियली काय बर्डन पडणार आहे, त्याचा कोणाला फायदा, आम्हाला वाचायला पाहिजे ना. मॅडम, तुमच्याबद्दल आमचा आक्षेप नाही, पण ही पद्धत नाही बरोबर, आम्हाला वाचायला पाहिजे. आज 6 आठवडे अधिवेशन चाललं आणि शेवटच्या दिवशी हे विधेयक का आणता? तुम्हाला जर एवढं महत्वाचं होतं की लगेच मंजूर केलं पाहिजे, जर एवढं महत्वाचं होतं तर अगोदर आणायला पाहिजे होतं. संसदीय मंत्री चंद्रकांत पाटील साहेब सकाळी मला भेटले सभागृहातच. त्यांनी म्हणालेत की लोढा साहेबांचं एक बिल आम्हाला मंजूर करून द्या, ते महत्वाचं, आम्हाला परिषदेमध्ये जायचं आहे आणि नंतर अंतिम आठवड्याच्या नंतर आम्ही बाकीचे बिलं मांडू. आता अध्यक्ष महाराज, आणि काल आपण म्हणजे तालिका अध्यक्षांनी सांगितलं की प्रश्नोत्तराच्या नंतर अंतिम आठवडा आम्ही सुरू करू, ऑनलाईन आम्ही आहोत. असं नको करा अध्यक्ष महाराज. मला असं वाटतं की आपण एक सूचना, मी कामकाजाचं नियोजन आपल्याला सगळ्यांना अवगत करू देऊ इच्छितो. आता आपण हे विधेयक झाल्यानंतर ऐका तर खरं, एवढं विधेयक झाल्यानंतर नाही बघा भास्करराव, कसं, एक मिनिट, या संदर्भात नियमाप्रमाणे आपली 4 दिवसाची आपण वेळ देतो मांडल्यानंतर, इंट्रोडक्शन नंतर. ते शिथिल करण्यासंदर्भात अधिकार अध्यक्षांना दिलेल्या असताना त्यांचं माझ्याकडे या संदर्भातलं निवेदन आलेलं आहे. नियम शिथिल करण्यासंदर्भातलं त्याला मी मान्यता काल दिलेली आहे. मी ते त्यांना कन्सिडरेशनसाठी मांडू दे. तुम्ही ते ऐकून घ्या. तुम्हाला त्याच्यावरती चर्चा करायची, आपण चर्चा करू आणि त्यानंतर आपण निर्णय घेऊ ना. बिल ऐकून तर घ्या. आपल्याकडे ती 4 दिवसाची वेळ कमी करण्याचा त्यांचं आपल्याला पत्र आलं. आपण नियम 57 अन्वये, असं 57 अन्वये, दुसरा नियमच नाही कुठला, आणि म्हणून 57 अन्वये ती मुदत कमी करताय. पण अध्यक्ष महोदय, हे सभागृहासमोर सांगावं लागतं, सभागृहाचा सेन्स घ्यावा लागतो. केबिन मध्ये आपल्याला, अध्यक्ष महोदय, मी आपला आदर राखून सांगतो की असे निर्णय केबिन मध्ये बसून घेता येत नाही. त्याला सभागृहाचा सेन्स घ्यावा लागतो, सभागृहाला विश्वासात घ्यावं लागतं, आणि सभागृहाला विश्वासात घेतल्यानंतर इथे कुठला इगो करण्याचा प्रश्न येत नाही. पण अध्यक्ष महोदय, मी आपल्याला हात जोडून नम्रपणे सांगतो की आपण बऱ्याच वेळेला हे आम्हाला ऐकवता की अध्यक्षांना असे विशेष अधिकार आहेत. सर्रास अध्यक्ष महोदय, आपल्याला असे विशेष अधिकार नाहीत. सन्माननीय भास्करराव जाधव, मी हा अधिकार पहिली तर 57 खाली घेत नाहीये. 123 बिला संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्या वाचून दाखवतो वाटल्यास आपल्याला. त्याच्या अनुषंगाने ही 4 दिवसाची जी अट आहे ती शिथिल करण्याचे अध्यक्षांना अधिकार आहेत. आणि ते असं आहे, विशेष पुरस्थापित करण्यात आल्यानंतर किंवा नंतर एखाद वेळी
प्रभारी सदस्यास त्या विधेयकासंबंधी खालीलपैकी एक प्रस्ताव करता येईल. ते विधेयक विचारात घेण्यात यावे किंवा ते विधेयक प्रस्तावात निदर्शित करण्यात येईल असा विधानसभेच्या सदस्यांनी मिळून बनविलेल्या प्रवर समितीकडे पाठवण्यात यावे व प्रस्तावात निदर्शित करण्यात येईल अशा तारखेपूर्वी अहवाल सादर करण्यासंबंधी तिला तिला सूचना देण्यात याव्यात किंवा ते विधेयक प्रस्तावात निदर्शित करण्यात येईल. इतक्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी बनवलेल्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवले जाणे व निदर्शित करण्यात येईल अशा तारखेपूर्वी अहवाल सादर करण्यासंबंधी तिला सूचना देण्यात इष्ट आहे किंवा ते विधेयक त्यावर अभिप्राय मागवण्याच्या प्रयोजनासाठी प्रस्तावात निदर्शित करण्यात येईल अशा मुदतीच्या आत प्रस्तुत करण्यात यावे. परंतु खंड क मध्ये निदर्शित करण्यात आला असेल अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव एखाद्या धन विधेयकाच्या बाबतीत करण्यात येणार नाही. परंतु आणखी असे की ही तरतूद स्थगित करण्याच्या आपल्या अधिकाराचा वापर करून अध्यक्षांनी प्रस्ताव मांडण्यास परवानगी दिली नसेल तर असा कोणताही प्रस्ताव उद्देश व कारणे यांच्या निवेदनासह विधेयकाची प्रत आणि सदस्याने निवड केली असेल अशा त्यांच्या हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील अनुवाद असा प्रस्ताव ज्या तारखेस मांडण्यात येईल त्या तारखेपूर्वी पूर्ण 4 दिवस आधी प्रत्यक्ष सदस्यास पाठवण्यात आल्याशिवाय मांडता येणार नाही. त्यामुळे ऐका साहेब ऐका, तुम्ही पूर्ण ऐकलं का? अध्यक्षांनी मान्यता दिली नसेल तर ही तरतूद लागू होते. अध्यक्षांनी मान्यता दिली असेल तर ही तरतूद शिथिल करता येते. चला पुढे. ऐकून तर घ्या. तुम्हाला पटलं नाही तर थांबवतो. बस ऐकून घ्या. मान्य अध्यक्ष महोदय, सभागृहातल्या मान्य अध्यक्ष बरं ऐका, ऐकून घ्या. मी रागवतही नाही, मी चिडतही नाही. मग आज लक्षवेधी घेऊया नको? चालेल का तुम्हाला? मान्य अध्यक्ष, मला असं वाटतं की मी विनंतीच करेन, सभागृहाच्या भावना लक्षात घेता सभागृहाने हे मान्य केलंय की आज विधेयक झाल्याशिवाय घरीच जायचं नाही. त्यांचा आग्रह एवढाच आहे की आता मांडलं तर एक 5-6 तास मध्ये जाऊ देत आणि मग पुन्हा विचारार्थ घेऊ. एवढंच मुद्दा आहे. ठीक आहे, त्यांना घ्यायचं नसेल नाही. दादा काय करायचंय तुम्हाला? मांडायचंय की नाही मांडायचंय? मी विनंती करते, मी बिल मांडते. तुम्हाला चर्चा करायची तर तुम्ही चर्चा करा त्याच्यावर, आणि जर नाही पटलं तर आपण परत हे करू. आलेली आहे ते म्हणतात की विधेयकावर 4 तासाची वेळ द्यावी, सगळ्यांना अभ्यास करून यायची संधी द्यावी. ठीक आहे. आणि त्यानंतर हे बिल मांडावं. दादा, मी तुमचं माधुरीताई, अभिनंदन करतो, तुमचा सत्कारही मी करू इच्छितो. मंत्री महोदय आपण एक काम करूया. मंत्री महोदय आपण एक काम करूया. बिलाची कॉपी सर्क्युलेट झालेली आहे. आपण सीएम साहेबांचं उत्तर झालं की मग आपण हे बिल घेऊया. चला बोला. अध्यक्ष महोदय, सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 मुंबई महानगरपालिका भूतलक्षी प्रभावाने सुधारणा भांडवली मूल्यविषयक नियमांचे पुनर्अधिनियमन व विधिग्राह्यीकरण विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडते. अध्यक्ष महोदय, आपण जे मुंबई महानगरपालिकेमध्ये जे टॅक्स गोळा करत होतो अध्यक्ष महोदय, तर तो आपण पहिल्यांदा रेटेबल व्हॅल्यूवर गोळा करत होतो आणि मग त्याच्यानंतर आपण तो कॅपिटल व्हॅल्यूवर गोळा करायला लागलो.
कॅपिटल व्हॅल्यूवर गोळा करताना अध्यक्ष महोदय की जो प्लॉट होता, तर प्लॉटच्या संदर्भामध्ये टॅक्स घेताना आपण त्याच्यावर FSI कॅल्क्युलेट करत होतो. FSI, TDR असा सगळा अधिमूल्य कॅल्क्युलेट करून त्याच्यावर आपण टॅक्स कॅल्क्युलेट करत होतो. मग अध्यक्ष महोदय यासंबंधी बरेचसे जे प्रॉपर्टी ओनर्स होते ते कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टाने आपल्याला नियम 20, 21 आणि 22 जो होता तो काढायला लावला. तर सुप्रीम कोर्टाने आपल्याला नियम काढायला लावला आणि सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलं अध्यक्ष महोदय की 2012 पासून तुम्ही हे बिल सगळ्यांचे सर्क्युलेट करा, ज्या पद्धतीने हे नियम काढून. अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये असं होत होतं की ज्या ज्या घरं आहेत त्याच्यावर आपण टॅक्स लावतो अध्यक्ष महोदय, तर त्या घरांवर 2010चा रेडी रेकनर आणि 2012च्या रेडी रेकनर मध्ये खूप डिफरन्स होता. त्यामुळे जर आपण 2010च्या पद्धतीने जर त्याची बिलं जर काढली असती, ज्यांची घरं आहेत, तर ती बिलं काढली असती तर त्यांना खूप जास्तीचा टॅक्स त्याच्यामध्ये पडत होता. त्यामुळे अध्यक्ष महोदय की जे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत तर ते कसे हे करायचे, कारण त्याच्यामध्ये खूप प्रॉपर्टी धारकांचं नुकसान होत होतं. दुसरा अध्यक्ष महोदय की 2010 पासून ज्यांचे प्लॉट आहेत त्या प्लॉटवर FSI कॅल्क्युलेट करून जी बिलं काढली होती ती सर्व रद्द करून 2010ला फक्त त्यांची जी बिलं आहेत ती जो अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट आहे तो धरून त्याच्यावर काढावीत असं ठरलं. त्यामुळे फक्त ज्यांची प्रॉपर्टी आहे म्हणजे लँड आहे त्याच्यावरची बिलं 2010 पासनं तशी काढली जाईल. 2010ची जी घरं आहेत त्यांची बिलं 2010 पासनं मागच्याच प्रमाणे तशीच राहतील ॲज इट इज. त्याच्यात आम्ही काही बदल करत नाही अध्यक्ष महोदय. आणि हे जे सगळे अधिकार आहेत अध्यक्ष महोदय की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने आपल्याला आदेश दिले त्यावेळेस आपलं खूप सारं म्हणजे जवळजवळ 10.5 कोटीचं नुकसान त्याच्यामध्ये आपलं होत होतं. तर त्यामुळे महसुलाचं पण मोठं नुकसान होत होतं. त्यामुळे महानगरपालिकेने बऱ्याच तज्ज्ञांचं, विधी तज्ज्ञांचं ह्याच्यामध्ये मत घेतलं आणि महानगरपालिका कायद्यामध्ये बदल प्रस्तावित करू शकते आणि त्याचे अधिकार आपण ह्याच्याद्वारे म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने त्यांनी ही बिलं काढावी त्याचे अधिकार आपण या बिलाद्वारे आयुक्तांना दिले. आणि त्या पद्धतीने जर आपण हे केलं तर आपली जी 2010 ते 2025 सालाकरता जी मालमत्ता कराची मागणी आहे ती 6,278 कोटींनी वाढेल. तसेच वरील वाढीचा जो भार आहे तो निवासी मालमत्तावर पडणार नाही. म्हणजे जो काही आपण म्हणत होतो की 10 ते 12 मध्ये निवासी मालमत्तांवर आम्ही काहीच बिलात फरक करत नाहीये. त्याचप्रमाणे थकबाकीदारांचे जे 10,000 कोटी आहेत ते दंड वसूल करता येणार नव्हते जर आपण हे केलं असतं तर. त्यामुळे आपण ज्यांच्या निवासी आहेत त्यांची जी निवासी मालमत्तांची जी आहेत ते टॅक्स आपण आहे तसाच 10च्या ह्याने घेतोय आणि प्रॉपर्टी होल्डर जे आहेत त्यांची बिलं आपण नव्याने करतो. एवढीच सुधारणा ही बिलामध्ये आहे. व्यवहार आहे मध्ये थोडे वेळ जाऊ द्या.